नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर त्यांनी खूप असा छान जबरदस्त दाखवलेला आहे. म्हणजे सुरुवातीला ही रम्या काय करते, की मुद्दामून पार्थच्या नजरेत आपल्याला स्वतःला खरं सिद्ध करायसाठी ते काव्याचं जरा हातून कुंकू सांडलेलं असतं आणि ते ओला हात करून ती रम्या पुसून घेते आणि तिचा हात लाल बघितल्यानंतर इथं वसू घाबरते आणि काव्याला काहीतरी झालंय असं ती ओरडते. तर तेव्हा पार्थ ज्यावेळेस जाऊन बघतो तर काव्याला काहीच झालेलं नसतं आणि तेव्हा रम्या रडत असते, की बाबा माझ्यावरती एकदम खोटा वगैरे आरोप केला आणि तेव्हा मग सर्वजण मिळून तिची माफी वगैरे मागतात. त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत ती जरासं वरच्या स्केलवरती जाते आणि त्यानंतर आता खरा कार्यक्रम म्हणजे यांचा लग्नाचा अंतरपाट वगैरे धरलेला असतो. म्हणजे यांचं लग्न आता खऱ्या अर्थाने सुरू होतं आणि तेव्हा पार्थला काव्याच्या बाबतीतले सगळे क्षण आठवतात. काव्याला पार्थच्या बाबतीतले सगळे जुने क्षण, त्यांनी आनंदाचे दुःखाचे जे एकत्र घालवलेले असतात ते सगळे आठवतात. आणि इकडे जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत सुद्धा अगदी तेच घडतं. नंदिनीला सुद्धा सगळं काही आठवतं, जीवाला सुद्धा सगळं काही आठवतं आणि त्यानंतर यांचं लग्न छान असं मस्त एकदम पार पडतं. आणि जेव्हा या दोघे सुद्धा अंतरपाटाच्या समोर येतात तर हे दोघे उड्या मारून मारून या दोघींना बघत असतात आणि त्यानंतर मित्रांनो यांची सप्तपदी सुद्धा होते आणि छान असा आजचा भाग त्यांनी दाखवलेला आहे. तर मित्रांनो चला आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. आता इथे नंदिनी, पार्थ आणि जीवा आलेले असतात पण काव्या अजून आलेली नसते. तर तेव्हा पार्थ विचारतो, काय झालं, काव्या अजून नाही आल्या? तर तेव्हा मानिनी सुद्धा नंदिनीला विचारते. तर नंदिनी सांगते येतच असेल ती. आणि इकडे वसू आणि मंजू बोलत बसलेले असतात आणि इतक्यातच आता तिथे रम्या चांगली छान अशी सजून नजून नटून वगैरे येते. तर वसू तिला म्हणते, बघतेस ना कसे नाचतायत सगळे ते, काय तो आनंद, काय तो उत्साह. दुसऱ्यांदा करतायत ना हे दोघं लग्न आणि असं दाखवतायत की जसं कधी कोणी दुसरं लग्नच केलं नाही. तर तेव्हा मानिनी म्हणते, इकडे काव्या येतेच हां 2 मिनिटात. तर ते ऐकल्यानंतर वसू म्हणते, काय यांचं काव्या काव्या चाललंय, येईल ना ती इतक्यातच. आणि असं ती बोलत असताना रम्या तर वसूकडे हसत बघत असते आणि ज्यावेळेस तिचं लक्ष ते रम्याच्या हाताकडे जातं तर तिने अशी मेहंदी वगैरे काढलेली असते. आणि मित्रांनो ज्यावेळेस काव्या एकटीच अशी गौरीहार पूजनासाठी बसलेली असते तर तेव्हा रम्या तिच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि तिच्या हातामध्ये कात्री सुद्धा असते. आणि इकडे आता रम्याला ते सगळं काही आठवत असतं. तर ती वसू तिच्या हाताकडे बघितल्यानंतर एकदम धक्क्यानेच उठून उभी राहते आणि काव्या असं म्हणते. तर तेव्हा सर्वजण तिच्याकडे बघू लागतात. तर रम्या विचारते, अगं आई काय झालं पण? तर तेव्हा वसू म्हणत असते, अगं रम्या, काव्याला तू, असं ती बोलत असताना रम्या एकदमच तिला वाटेत थांबवते आणि जेव्हा तिचा हात असा पुढे येतो तर तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्या हाताकडे जातं आणि तिचे हात एकदम असे लाल लाल वगैरे झालेले असतात आणि तिचे हात बघितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पार्थ सुद्धा धक्क्यानेच उठून उभा राहतो. तर तेव्हा रम्या म्हणत असते सगळ्यांना, नाही नाही मी काही नाही केलं, मी खरंच काही नाही केलेलं. पण सर्वजण अजून सुद्धा धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतात. तर रम्या परत म्हणत असते, नाही मी खरंच सांगते, आई शपथ मी खरं सांगते, मी काहीच नाही केलेलं. तर तेव्हा पार्थ आता एकदमच काव्या काव्या असं ओरडत आतमध्ये धावत सुटतो आणि त्याच्या मागे सर्वजणच आतमध्ये धावत जातात. तर आता पार्थ लगेचच काव्याच्या खोलीमध्ये असते त्या खोलीचा दरवाजा वाजवू लागतो बाहेरून आणि काव्या काव्या असा ओरडू लागतो. आणि तेव्हा नंदिनी सुद्धा तिथं येते आणि तिच्या मागे मग सर्वजण तिथे पोहोचतात आणि सर्वजणच काव्या काव्या असं जोराने बाहेरून ओरडू लागतात. नंदिनी, धनंजय सर्वजणच काव्या काव्या दरवाजा उघड असं म्हणत असतात. तर मानिनी आता घाबरते आणि विक्रमला म्हणते, अहो काव्यातून काही सुद्धा रिस्पॉन्स देत नाहीये, काय झालं असेल तिला? तर विक्रम मानिनीला म्हणतो, अगं मानिनी तू शांत हो, जरा शांत हो, उगीच नको तो विचार आणू नकोस मनामध्ये, थांब जरा. तर पार्थ सुद्धा म्हणतो, बाबा काही झालं नसेल ना? आणि जाऊन तो एकदम रम्यालाच विचारतो, रम्या तू काय केलेस? तर तेव्हा रम्या तर जाम घाबरलेली असते आणि म्हणते, मी काही सुद्धा नाही केलेलं पार्थ, मी खरंच काही नाही केलेलं. तर पार्थ म्हणतो, काव्याला जर काही झालं ना तर मी, असं तो रागारागात तिला बोलत असतो. इतक्यातच मित्रांनो आता इकडून काव्या दरवाजा उघडते आणि ती बाहेर येते आणि ती एकदम व्यवस्थित असते. तर पार्थ एकदम लगेच धावत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, काव्य तुम्हाला काही झालेलं नाही आहे ना? तर तेव्हा काव्य म्हणते, नाही मी ठीक आहे, आणि तुम्ही का असं आरडाओरडा करताय? तर नंदिनी म्हणते, अगं किती वेळ झाला आम्ही दार वाजवतोय आणि तू बाहेरच येत नाही आहेस. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ते वसुआत्या एकदम काव्या म्हणून ओरडल्या आणि रम्याच्या हाताला ते लाल असं काही झालं सगळं म्हणून आम्ही दरवाजा वाजवत होतो.
तर तेव्हा काव्या म्हणते, शांत व्हा शांत व्हा, तो लाल रंग माझ्या कुंकुवाचा आहे. तर तेव्हा पार्थ मागे वळून बघतो तर इकडे रम्या रडत असते. तर काव्या म्हणते, हो हो मी सांगते काय झालं ते. आणि ती सगळं काही सांगू लागते. ज्यावेळेस आता इकडे मिथून काका आलेला असतो आणि तो म्हणत असतो, तिथे जाऊन माझा मामा बनवू नका आणि चला चला लगेच चला. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर काव्या म्हणते, तुम्ही दोघं व्हा पुढे, मी आलेच. तर मिथून काका म्हणतो, अगं बाई मी बाहेर थांबतो, तुझा तो बोका आहे ना, तो गुडघ्याला बाशिंग बांधून नाही, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे तो, चल चल लवकर. आणि असं म्हणून तो आता नंदिनीला घेऊन तिथून निघून जातो. आणि तेव्हा काव्या परत अशी गौरीहार पूजनासाठी खाली बसते आणि इतक्यातच मागून रम्या तिथं येते. आणि ज्यावेळेस काव्या कुंकू घेत असते तर तेव्हा ती कुंकवाची थाळी पूर्ण सांडून जाते आणि त्या धक्क्याने ती उठून मागेच उभा राहते आणि म्हणते, नेमकं आत्ताच व्हायचं होतं का हे. आणि ती रम्याला म्हणते, रम्या अगं मला बाहेर बोलवत आहेत आणि मला जरा फ्रेश पण व्हायचं आहे, मी एक रिक्वेस्ट करू का तुला. तर तेव्हा रम्या म्हणते, हो कर ना. तर तेव्हा काव्या म्हणते, हे तू जरा साफ करशील का प्लीज. तर रम्या म्हणते, अगं हो हो तू जा, मी आवरते हे सगळं काही. आणि तिच्या हातामध्ये कात्री बघितल्यानंतर काव्या विचारते, तू काही करत होतीस का, तुझ्या हातामध्ये कात्री आहे. तर तेव्हा रम्या सांगते, हो हो मागाशी तुझी साडी तयार करत होते ना, तर तेव्हा टॅग लागला होता त्याला, ते कापण्यासाठी मी कात्री आणली होती. तर तेव्हा काव्या म्हणते, ओ सो स्वीट ऑफ यू, पण मी तो टॅग बघितला आणि हातानेच तोडून बाजूला टाकला. तर रम्या म्हणते, बरोबर ठीक आहे, तू जा, उशीर होईल तुला, मी आवरते. आणि त्यानंतर आता काव्य तिथून निघून गेलेली असते आणि रम्याचा काहीतरी वेगळाच डाव असतो आणि तो आता इथं फसलेला असतो. आणि तेव्हा रम्याने मुद्दामूनच आपले हात ओले केलेले असतात आणि आपल्या त्या ओल्या हाताने तिने ते कुंकू वगैरे सगळं काही परत त्याच्यामध्ये भरलेलं असतं आणि मुद्दामूनच आपले हात असे तिने लाल लाल केलेले असतात. आणि आता हे सगळं काही काव्याने या सगळ्यांना सांगितल्यानंतर या सगळ्यांना ते कळतं की रम्याचे हात कशामुळे लाल झालेले आहेत. आणि काव्या आता सांगते पुढं, आणि मी जेव्हा वॉशरूममधून बाहेर आले तर तेव्हा कुंकू ऑलरेडी पुसलेलं होतं, म्हणजे मी सांगितलं ना तसं रम्याला. तर तेव्हा आता नंदिनी विचारते रम्याला, अगं पण तू हाताने का पुसलंस कुंकू. तर तेव्हा रम्या सांगू लागते, अगं नंदिनी कुंकूनं सौभाग्याचं लेणं असतं, जुन्या कुठल्या तरी कापडानं पुसणं मला योग्य नाही वाटलं, म्हणून हात ओले केले आणि पुसून घेतलं मी ते. तर तेव्हा वसू चिडते आणि म्हणते, पार्थला वाटलं की माझ्या रम्याने तिच्या काव्याला असं म्हणून ती थांबते आणि रागारागाने बोलू लागते, काही झालं ना घरामध्ये, अगदी काही झालं ना तर सगळ्यांची बोटं अगदी माझ्या रम्याकडेच रोखलेली असतात आणि बास करा आता, बास करा हे सगळं काही आता. अरे कितीदा माझ्या रम्याला तुम्ही समाजासमोर मान खाली घालायला लावणार आहात. रम्या सगळं काही मागचं विसरून आनंदाने या लग्नामध्ये सहभागी झाली होती, एक नवीन नातं जोडण्याचा प्रयत्न करत होती, पण तुम्हाला कुणाला मान्यच करायचं नाही आहे ना की माझी रम्या सुधारते म्हणून. तर तेव्हा मंजूसुद्धा वसूला थांबवत असे, ताई बास कर, लग्नात गोंधळ नको आता. तर वसू म्हणते, मी गोंधळ घातलेला नाही आहे मंजू, गोंधळ या लोकांनी घातलेला आहे. 5 मिनिटं जरी काव्याला रूमच्या बाहेर यायला वेळ लागला असता ना तर या पार्थने माझ्या रम्याचा जीव घेतला असता, हो का नाही, असे ती जोरजोराने ओरडत असते. तर तेव्हा आता विक्रम वसूला शांत करू लागतो, म्हणतो, वसुताई जरा शांत हो शांत हो, अगं हे असे गैरसमज होऊ शकतात ना. तर वसू म्हणते, नाही मान्य आहे मला विक्रम, मान्य आहे गैरसमज होऊ शकतो, पण दरवेळेला आमच्याच बाबतीत का, सांग ना, आमच्याच बाबतीत का गैरसमज होऊ शकतो. आणि तुम्हाला जर का असं वाटत होतं ना की आम्ही तुमच्या सुखाच्या आड येऊ शकतो तर स्पष्टपणे सांगायचं होतंच विक्रम की या लग्नामध्ये येऊ नका. आणि असं तिने म्हटल्यानंतर सगळ्यांनाच परत धक्का बसतो. तर वसू म्हणते, खरंच खरंच नसतो आलो, पण दरवेळेला माझ्या रम्याचा अपमान करायचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला, असा ती जाब सगळ्यांनाच विचारत असते आता. आणि म्हणते, नाही नाही, आता हे जे सगळं काही झालं ना ते तुमच्या कोणाच्या बाबतीत जर घडलं असतं तर कसे रिॲक्ट झाला असतात हे सांगा आधी. मला माहिती आहे रे विक्रम, मला माहिती आहे की तुझ्या लेखी आमची काहीही किंमत नाही आहे, पण म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाही आहे, यापुढे तुमच्या कुठल्याही सोहळ्यात आम्ही सामील होणार नाही आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर या सगळ्यांना परत धक्का बसतो. तर वसू आता रम्याला म्हणते, रम्या चल निघून जाऊया तिथून, करू देत यांना लाखातलं एक लग्न. आणि ती रम्याला परत परत म्हणते, रम्या चल चल रम्या, अगं किती अपमान सहन करून घेणार आहेस अजून, असं ती म्हणत असते. तर तेव्हा रम्या म्हणते, नाही आई, हे बघ मला याचं खूप वाईट वाटलेलं आहे की पार्थचा अजूनसुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण अगं या सगळ्याला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत ना, आपण केलेली पापं, आपली सगळी कर्म, मागच्या वेळी यांच्या लग्नात तू जे काही केलंयस त्याच्यानंतर कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर. तर वसू म्हणत असते, अगं रम्या पण मी तुझ्याचसाठी ना केलं हे सगळं,
तर तेव्हा रम्या चक्क सगळ्यांच्या समोर हातच जोडते आणि सॉरी असं म्हणते आणि काव्याला म्हणते, काव्या पार्थ खरंच सॉरी, माझ्यामुळेच हा सगळा काही गोंधळ झालेला आहे. तुम्ही जाऊन सगळे विधी वगैरे सुरू करा, सगळे वाट बघत असतील, मी हे हात धुवून येते. आणि असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा विक्रम पुढे येतो आणि रम्याला म्हणतो, रम्या सॉरी बाळा, नाही नाही खरंच चुकलं आमचं, खरंच चुकलं, माफ कर आम्हाला. असं तर आता सगळ्यांच्या वतीने तिची माफी मागतो. तर तेव्हा तर रम्या तिथून बाजूला जाते. तर विक्रम इकडे म्हणतो, चला चला आपण पुढच्या तयारीला लागू. तर तेव्हा तर रम्या बाजूला येते आणि स्वतःच्या हाताकडे बघत ती हसू लागते. तर इकडे आता नंदिनी म्हणते, चला चला जाऊयात आपण. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अहो चला काय बहिणाबाई, रडून रडून तुमचा चेहरा बघा कसा झालाय तो. आणि सगळ्यांना म्हणते, आम्ही आलोच हा. तर तेव्हा सर्वजण म्हणतात, हो हो लवकर या, असं म्हणून आता हे सगळेजण बाहेर जातात आणि काव्या नंदिनीला घेऊन आतमध्ये जाते. तर तेव्हा आता विक्रम वसू तिथंच थांबलेली असते. तर तेव्हा विक्रम वसूला म्हणत असतो, चल ना ताई, आता मी सॉरी म्हटलंय ना, आता चल सगळेजण वाट बघतायत. असं म्हणून तो आता तिला घेऊन जातो आतमध्ये. आणि त्यानंतर आता परत सर्व काही छान व्यवस्थित चालू होतं. आणि त्यानंतर आता परत या दोघीसुद्धा बाहेर येतात. म्हणजे मिथुन काका जो असतो तो या दोघींना परत बाहेर घेऊन येतो. आणि हे दोघं छान असे नटून थटून ही वाट बघत असतात या दोघींची. आणि या दोघी आल्यानंतर एकदम आश्चर्याने धक्क्याने एकदम त्या दोघींच्याकडे बघू लागतात. आणि या दोघी आल्यानंतर आता सर्वजण जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात. तर जीवा आणि पार्थ तर एकदम फ्लॅट झालेले असतात या दोघींना बघून. आणि पार्थ तर एकसारखा काव्याकडे बघत असतो आणि जीवासुद्धा एकसारखा नंदिनीकडे बघत असतो. आणि मानिनी आणि विक्रमसुद्धा या दोघींना बघून खूप खुश झालेले असतात. तर जीवा तर इकडे आता नंदिनीला एकसारखा एकदम प्रेमाने गोड बघत असतो. तर पार्थसुद्धा काव्याला एकदम प्रेमाने गोड बघत असतो आणि काव्या त्याच्याकडे बघून हसतच असते. आणि पार्थ एकदम फुल टू प्रेमात पडलेला असतो मित्रांनो काव्याच्या. आणि इकडे नंदिनी तर जीवाकडे एकसारखी बघत असते. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाला लागलेलं असतं, म्हणजे त्याने तो टॅटू जाळून वगैरे घेतलेला असतो. आणि तेव्हा नंदिनी त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. आणि दोघेसुद्धा एकदम असं फुर्र आवाज करत चहा पित असतात. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी जीवाच्या कुर्त्याचं बटन लावत असते आणि तिने ते बटन आपल्या तोंडाने तोडलेलं असतं, म्हणजे त्याचा धागा आपल्या तोंडाने तोडलेला असतो. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस हे दोघेसुद्धा पावसात भिजत असतात आणि एकदम जोराची वीज कडाडल्यानंतर नंदिनीने जीवाला मिठीच मारलेली असते. आणि त्यानंतर आत्ता नंदिनीने जीवासमोर आपले कान पकडलेले असतात, त्याची ती माफी मागत असते. आणि हे दोघेसुद्धा आता एकमेकांच्या नजरेत एकसारखे सगळ्यांच्या समोरच बघून हरवून गेलेले असतात. आणि त्यानंतर आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे दोघेसुद्धा बाईकवरून चाललेले असतात. आणि त्यानंतर त्याने नंदिनीला असं स्वतःच्या हाताने भरवलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि तेव्हा आता मानिनीचं लक्ष या दोघांच्याकडे जातं, म्हणजे मानिनी एकदा जीवाकडे बघते, एकदा नंदिनीकडे बघते. आणि तेव्हा आता जीवाच्या डोळ्यामधून पाणी आलेलं तिला दिसतं. आणि तेव्हा मानिनी आपल्या हाताने त्याचे डोळे पुसू लागते आणि परत त्याला आपल्या जवळ घेते. आणि जीवा थोडासा इमोशनल झालेला असतो मित्रांनो. आणि ते बघितल्यानंतर नंदिनीसुद्धा आता थोडीशी इमोशनल होऊ लागते आणि मानिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं. तर आता इकडे पार्थ आणि काव्या एकमेकांच्याकडे बघून हरवून गेलेले असतात. आणि आता काव्याला तो क्षण, म्हणजे सगळे क्षण त्याच्यासोबत घालवलेले आठवू लागतात. ज्यावेळेस काव्या रडत असते आणि तेव्हा पार्थने त्याच्यासाठी नॅपकिन दिलेलं असतं, म्हणजे एकदम सुरुवातीचा क्षण जो असतो तो आता काव्याला आठवत असतो. आणि त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी पार्थने काव्याचा जो पदर असतो तो वरती घेतलेला असतो, तो सुद्धा तिला आठवतो. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने काव्याचे केस कानाच्या मागे घेतलेले असतात. आणि त्यानंतर तिचा हात वगैरे दाबून दिलेला असतो, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि आता हे दोघेसुद्धा एका घरामध्ये असतात आणि ह्या दोघांनीसुद्धा वेगवेगळे एकदम छान असे गावरान कपडे घातलेले असतात. आणि काव्या स्वयंपाक करत असते, तो सुद्धा क्षण आता काव्याला आठवतो. आणि त्यानंतर आता काव्याचा हात जेव्हा पार्थच्या डोक्याखाली अडकलेला असतो आणि ती रात्रभर तशीच झोपलेली असते, तो क्षणसुद्धा आता काव्याला आठवतो. आणि पार्थ तिच्याकडे बघून हरवून गेलेला असतो. आणि त्यावेळेस काव्या आता पार्थला म्हणते, म्हणजे इशाऱ्यानेच त्याला सांगते की जरा स्माईल कर. तर तेव्हा आता पार्थ थोडासा हसतो. आणि आता त्याला सावरायसाठी इकडे विक्रम त्याच्या शेजारी उभा असतो आणि तो त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागतो. आणि इतक्यातच आता इकडे जीवा नंदिनीला इशाऱ्याने छान दिसतेस असं सांगतो.
आणि हे दोघं सुद्धा पार्थ आणि काव्य सुद्धा नजरेने एकमेकांच्या सोबत बोलत असतात. तर आता मिथुन काका या दोघींना पुढे जायला सांगतो आणि ही दोघे आता या त्या विचारातून थोडेसे बाहेर येतात आणि पुढे पुढे जाऊ लागतात. तर इकडे आता पार्थ आणि जीवा सुद्धा पुढे येऊ लागतात आणि नवऱ्या मुलाकडचे आणि नवरी मुलीकडचे दोघे सुद्धा एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि एकमेकांना नमस्कार वगैरे करतात. तर मानिनी आता विचारते, काय मग मुलींनो, तयार आहात ना? तर तेव्हा सर्वजण हसत असतात. तर जीवा म्हणतो, छान दिसताय. तर तेव्हा पार्थ विचारतो, कोण रे कोण? तर तेव्हा जीवा म्हणतो, बाबा बाबा. तर इतक्यातच आता रेखाताई जी असते ती आनंद निवासमधल्या पोरांना घेऊन येते आणि त्यांना बघितल्यानंतर सर्वजणच खुश होतात. तर रेखाताई सांगते, नंदिनी, आपली पोरं आलेली आहेत आणि त्यांना ना मंगलाष्टका गायची आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो म्हणजे काय? आणि त्या पोरांना म्हणते, कसा आहात वीरा, गंधर्व, ईशानी? आणि सगळ्यांना सांगते, हे आमच्या आनंद निवासचे स्टार सिंगर्स आहेत बरं का. तर जीवा म्हणतो, स्टार नाही बरं का, सुपरस्टार. दिसायला छोटे उस्ताद आहेत पण मोठे वस्ताद आहेत हा. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा अच्छा, म्हणजे म्युझिकची स्कॉलरशिप मिळवणारे हेच का ते? तर जेव्हा सांगतो, हो हो. तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, क्या बात आहे, आणि आज तुम्ही तिघं आमच्यासाठी मंगलाष्टका म्हणणार आहात, किती छान, थँक्यू सो मच गाईज. तर आता विक्रम म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी काय म्हणतो गुरुजी, मग सुरुवात करायची का? आणि असं सांगितल्यानंतर आता ते सर्वजण पुढच्या विधीसाठी पुढे येतात आणि त्यानंतर आता हे आंतरपाठ वगैरे धरले जातात आणि पार्थ आणि जेव्हा एका बाजूला उभे असतात आणि इकडे काव्य आणि नंदिनी एका बाजूला उभे असतात, म्हणजे समोरून त्या दोघी येत असतात. तर तेव्हा पार्थ आणि जीवासुद्धा त्या अंतरपाठाच्या वरून टाचा वर करून करून त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा युग थोडासा अंतरपाठ वरती धरतो आणि या दोघी तर अशा छान लाजत लाजत वगैरे हळूहळू चालत येत असतात आणि इकडे आता जीवा आणि पार्थ तर उड्याच मारू लागतात. उड्या मारून मारून त्यांना बघत असतात. तर तेव्हा मिथुन काका आणि युग ते अंतरपाठ मुद्दामून वरती वरती धरत असतात आणि अखेर आता या दोघीसुद्धा या अंतरपाठाच्या पलीकडच्या बाजूला येऊन उभ्या राहतात आणि तेव्हा जीवासुद्धा सारखं वरती उड्या मारून तिच्याकडे बघून हसत असतो आणि पार्थसुद्धा उड्या मारून तिच्याकडे बघून हसत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग आता इथेच संपलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता यांचे सगळे विधी पूर्ण झालेले असतात आणि पार्थ आता काव्याला मंगळसूत्र घालतो आणि इकडे जीवासुद्धा नंदिनीला मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर आता यांची सप्तपदी सुद्धा सुरू होते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.